काय आवरस नाही काय नाही तिलेच माहिती इथला चिकना चोपडा करीच रास वाट गो उनवा जरा माय काय सांग ना सैनच पडू देतीस त्या बिचाऱ्या बी काम नाही करू देतीस इथला माती चा बी ठीक आहे तिथला माय दल्ली होऊन काय सांग राहीन काय झालं दिनभर टरा टरा व म्हणतं अशाने किल्ली टियायच्या का हा ते जायले ना तीन पोरे उन्हात का मग त्या पोरे विचारात फिरायनात ना मन मम्मी कधी गई म्हणतं मला काय माहिती नाही भाऊ आणि मला काय किल्ली बी दिनी गई म्हणत ती हा मग ते मतदानना प्रचार करायला जायले ती बाईस ना गाडी बरी गई ना बाईस मला वाटणं म्हणतं रे ना बी गई बाई माहितीच जेवण खावण बडत तशी आको पैसा विषयतच प्रचार ना अशा गोष्टी सांग असती मला वाटला होतो ना मग मी विरीन आले जाऊ द्या माय तंगड्या तोंडण्यापटीच दुनियावर ना आणि निवाडीच काय ती द्यायच असते आपले काय रे काम पलक्या मारत फिरवताडे आज तू रा मग गरवी काय रास ओ बाई दल्या बाईसले नेले जातोस त्या पटपट चालणार पाया जुजेल मग असं पाम्पलेट वाट आले चिट्या वाटाण्या पयानं चालानं मग दिनभर फिरणं पडस 5 वाजा लागून हा माहिती शे माले जायची बीबी पण जातो म्हणतं असं म्हणीशी काल दिन बी जायला ती दुपार पाहिजे ती काल दिन ते रातनं तिनं जेवण करे उनी पाव भाजी पोरेसले बी लई उनी मग आता या 2-3 दिनशे म्हणे अजून जो बोलावतीन तो जासू म्हणे ते स्वर्या चालले नाही जाई राहिनी मग देख अशा गण हुशारशी काय करी मग लेकरसले बी गण खर्च लागस तिथे झोबीन माणूस ना पीठने बाईनं मीठ रास संसार दोन्हीच ना रास तेच ना मग त्या पोरे किल्ली करायतात म्हणे आजी तुझ्या घरी किल्ली दिली का म्हणतं नाही रे भाऊ तुन माय काय दिनी गई म्हणतं किल्ली दिली नाही ते दिजा असती मा पावी मी दिकनू बिकनू होणार तिले मग तुन काटी दिदी होई तिने माय वो एक साय वातावरण गरम आहे म्हणे कोणी पैसा वाटी राहणं कोणी काय वाट राहणं कोणी काय वाट राहणं म्हणे अक्का म्हणे अशा सांगे बी म्हणतं आपले काय डोकाला ताणले ना बी आणि काही इकत मत देव बी नाही म्हणतं बरोबर आहे लाख रुपयाने गोटे आहे गंधड होई जातस हो बाई गच्ची दड होई जातस बाकी ना त्या बी सांगी राहतात ना म्हणजे दांगड चाला ना म्हणे मतदान ना आता बिगर काम ना दांगड आपले काय परवडत नाही माहिती अशा सांगे मला चालतीस का म्हणतं नाही हो बाई आता बी नाही तसं बी मला जटे मत द्या नाही तटे दिसू म्हणतं मी कोणता दिन गहू का म्हणतं प्रचारले मला पटत नाही म्हणतं बाई काही ना माई ती बी गोट बरोबर आहे तुम्ही बी पण असं म्हणस माणूस गरबी पडीशीन काय करसू भो जा असं म्हणीशीन आज ते सोमपर दोषी आणि गणपुलेस चाला नवी ना तुम आला चला बिन म्हणा गॅस नेरा चालूशी काय टेले काय रांधी गिंदी राहिनी तू म्हणा परदोषी हो माय संध्याकाळी लाकू बेलना जाणले दिवा लावायला जाणं परदोषी म्हणा आला दूध टेल होतं त्यासले जरासं शेवणं बट्ट कर दिलं बी जरासं कोबडान कुटकं काही एक कांदा काही एक टमाटा मिक्सर मध्ये आणि शेवणं बट्ट करीनी बांधी दिलं 2 भाकरी टाक्यात त्याची नारी करी आणि बांधी दिलं आणि दूध गरम कर आणतो बरंच दूध येसही ना तुम्हाला बी म्हैस ना नाही का डेअरीवर देस का मग माय 2 मग डेअरीवर नाही देऊ ते काय करू मग का हो बाई आजी बाई चावी विचारली ते आजी आडे उभा डायरेक्ट अरे तिथं होई ना सीडी घाली कडी करस मग सांगायला लागलो मी म्हणता अशा ना पोरे उभा आहेतच मला बी याद नाही आणि ती बी ते ना गॅस चालू होता चालणे घेत ती टगू ती किल्ली ते दिदी हो बिन्या पोऱ्यानी माय तुमने बी वजी किदराव करतेस म्हणा गॅस चालू होता म्हणशीन लयच दम जरा मला गॅस ते बंद करू द्या कोठे मला सांग दे ना मग मी उकलीन देते तू ना आधी काय आडी सोपावरच होती चावी दर रे भाऊ चावी दर रे तू नाही गई मतदानना प्रचार कराले सांगेल काय नव्हतं तुले नाही ना अक्का मला काहीच माहित नाही ते मग 2 चाव्या आहेत मी एक चावी बॅग मला जातो ना राहू देऊ का लय जाय दर आणि रांदेल गिंदेले का नाही मग तिने आशा नाही रे भाऊ काय माहित ते घर जायचं दक्षू आधी रांदी गिंदी गई होती पुरेस व्यवस्था बरोबर करस मम्मीने बी जाण काय करायची होती साल येस अक्का मी रे बेटा पोरे म्हणजे पोरे येतस पण आशा नारी वयन बन पोरे येतस ते तर जे थंड भाषी होई ना तेच कायली तो पोरगा पण असं नाही म्हणाव आम्हाला काल भेटणं नाही का अशी का तशी का दुकानवरतून लऊ का काही खाऊ का दाया खाऊ का मुरमुरा खाऊ कधीच नाही बरं पोऱ्या म्हणजे पोऱ्या अशी मग पोरे चांगला येतच ना ते ना खरंच ओजी काय पाती पण आशा बी बोलती काय पाती जरा असं 10 रुपयाने शेवलंही 4 जणीसनी भाजील बी 10 रुपयाने शेवण बट्टा वय असतील
अशी ना बारीक निरीक बट सट अशीच करस ती, असं कोल्लानी वल्लानी तर वैसव सारवस नावी. मग बरोबर आहे. तीन तीन नेमन कराय नाही ती. हा तिले मायनी बापनी कोणी सांगणार नाही, शिकाडणार नाही, पण अशी वयन बननी लयन बनशी ती अशा. मग ऐकली ना कोणता मी गवनी. हा आणि ते मला आज आहेर होता. माय कुठे ना आहेर होता बिन तुला आज. हो माय त्या मुक्यानं लगीनचे ना, मग बस दादा कानं बोलायला होतं बी. हा आम्ही त्याचं वावर करतोस ना, आमना गवांदे अशी येतो मुकेशनं लगीनचे ना. मग मी पत्रिका आको पत्रिकांसंगे आहेर मग विचारूच नका तुम्ही. आहेर रवी मजानं पाहता द्यायची. आता ने म्हणते म्हणून वाजाडणं पडी ना. मग 500 एकर देजात म्हणतं सांग मी ते असले. हा ते मालेगावले लगीनचे बिन तडे कोण जाई. या जातीन एकला गाडी करायला म्हणे, दोन्ही दिवस त्या रावण्या करायला मागते आधी. हा ती मास्तरीन ना पोऱ्या ना हो बरोबर शे. हा त्या मास्तरनं वावर करेत तुम्ही बरोबर शे. हा तो चव्हाण सर त्यानंच ना. ते पोर भेटेल शे बी मास्तरीनच भेटणी. पोर बी पोरगा बी मास्तर शे. हा सरकारी शाळां मास्तरींचे पोर बी. ते पोरले 70,000 पगार शे आणि पोरगाले बी 80-90,000 पगार शे. आणि तो मास्तरनं बी पेन्सिल येस. हा बिन असा पैसा शे तुमले काय सांगू. ते लगीन ती मास्तरींना बापनी मोठा आलमा लगीन टेलचे 25,000 ना. ते पातेली द नवर देऊन मायनं 25,000 ना, 25,000 ना नवरीन मायनं. ओ म्हणे माय ओ कत जाय बिन ते लगीन 25,000 ना. पाताय ना पोलक सुद्धा गंगा पान टाक. मग आता गंगाशी 800 गंगाने 1200 रुपये शिलायन सांगी त्या पोलकाने. माय काय मोर उतारना शेतीतला 1200 रुपया. आपला सारखा ना 2 पाताय पडी जाते. 2 सोडी 3 का सांगत मी. हा मग माय मोठानी मोठी गोट. मग नाही बी म्हणे बी गंची. पण मी असं 1000-1500 लगूनच पाताय बिताय लिहिलं आज लगून. असं 2-2 4-4 हजार ना पाताय काय लिहिलं बिधनी हो बिन. म्हणतं 25-30 हजार ना पाताय एक दिन ना कोणता. माय ओ आणि अशीच कपाट मापडी ती. मागितून त्या ना काय 25,000 काय पण 2500 रुपया सुद्धा यात नाही म्हणतं. मग काय बी आज 3 गिरॅम सोनं येतं 25-30 हजार. 2.5 गिरॅम ते करी. मग बेटा काय पैसा बी राहत नाही हो बिन. पेशे येलेच के लागतच भो. टाइम चालना जास पैसाच काय बटी गोट राहत नाही. यादगिरी रास ते म्हणे ते फोटो काढतात नाही का हो माहिती. असं पाणी मा काटत जाडेसा जोडे काटतस ते प्री वेडिंग काय म्हणतस त्याला ते कर ना. ते त्याला 2 लाख रुपया लायत म्हणे. मग माय मी काय कर 2 लाख रुपया. हा मग माग माग रास म्हणे ते 2 लाख रुपया लायात. त्याचाच कपडा बी राहतच म्हणे. ते आपले बदली बदली देतच म्हणे कपडा. आणि अशा पातळी उडावणार बाया असं वंडी उडस ते असं करतच म्हणे त्या म्हणे. आणि मग मजा ना व्हिडिओ बनायची ना आपली देतच म्हणे त्या. मग कपडा दोन्ही दिवस ना मॅचिंग गोडा रास पाणी मा समुद्र मा मंदिर वर असे कोटे कोणी राजस्थानना लोक करस कोणी कशानं असं म्हणशीन करा म्हणे. ते इथला खर्च ते तो सांग राहता नानभाऊ तुला आणले ते इथला खर्च शेना म्हणे. तिथे लगीन डायरेक्ट 20 लाख मा पडणार शे म्हणे. आता विनतो तवी मग अशी राजवी मोठानी मोठी गोटरास ते शेनावीन. मग चला बी ती मांजरी से आकवाय करस ते दूध उघडशे गरम गरम पिरीज मा बी ठेवता येत नाही. हा असं माय बीन चाल मला बी जाऊ दे.